नमस्कार मंडळी. प्रत्येक गृहिणींची कंप्लेंट असते, ढोकळा बनविताना जाळी पडत नाही आणि ढोकळा वाफवून झाला तर त्याच्यावरती हळदीचे असे लाल रंगाचे पॅचेस दिसतात किंवा ढोकळा लाल रंगाचा दिसतो. किंवा चण्याचे पीठ किती घ्यायचे, त्याच्यामध्ये किती पाण्याचा अंदाज घ्यायचा, पीठ पातळ ठेवायचे की घट्ट ठेवायचे, आणि शिवाय बाहेरच्या सारखी ढोकळ्याला चव येत नाही. ढोकळा करताना प्रमाणशीर माप घेतले तर ढोकळा अजिबात चुकत नाही. अगदी बाहेरच्या सारखा होतो आणि चवीला सुद्धा तसाच लागतो. एकदा का तुम्हाला ढोकळा बनवायचा अंदाज आला तर हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी ढोकळा बनविल्याशिवाय राहणार नाही. आणि ढोकळ्याबरोबर चटणी तेवढीच चविष्ट पाहिजे, म्हणजे ढोकळा खायला अजून रुचकर लागतो. कुणीही ढोकळा सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येईल अशा प्रकारे तुम्हाला मी ढोकळ्याची रेसिपी सांगणार आहे. अगदी 20 मिनिटात होतो चटणी आणि ढोकळा. तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. प्रत्येकाकडे अशा प्रकारचे स्टीमर असते. त्याच्यामध्ये पाणी घालून मंद आचेवरती त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी गरम होईपर्यंत पीठ भिजवायला घ्यायचे. 1 वाटी चण्याचं पीठ घेताना दाबून न भरता वरच्यावर पीठ घालून वाटी भरून घ्यायची. तर 1 वाटी चण्याचे पीठ घेतले. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. हळदीचा वापर करताना जास्त न घालता चिमटीभर हळद घालून घ्यायची. तर 1 टीस्पून मी हळद घालून घेतली. 2 चमचे पिठी साखर किंवा साखर घालून घ्यायची. इथे मी साखर दळून घेतली मिक्सर जारमध्ये आणि 2 लिंबाचा रस घालून घेतला आणि 1 चमचा घट्ट दही घालून घेतले. इथे मी सायट्रिक ॲसिडचा वापर न करता दही आणि लिंबाचा रसाचा वापर केला. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर सायट्रिक ॲसिड घाला. सायट्रिक ॲसिड वापरताना लिंबाचा आणि दह्याचा वापर नाही करायचा. सायट्रिक ॲसिड घेताना अर्धा चमचा घ्यायचा, खूप आंबट असते. ज्या वाटीने मी चण्याचे पीठ घेतले त्याच वाटीमध्ये पाऊण वाटी पाणी घेऊन थोडे थोडे पाणी घालून चमच्याने असे पहिले मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा. अर्ध्या वाटीपेक्षा मला थोडे पाणी जास्त लागले. चमच्याने चांगले मिक्स करून फेटून घेतल्यानंतर आता रवीचा वापर करूया. रवीने चांगले फेटून घ्यायचे, म्हणजे एकही गुठळी राहत नाही. पीठ भिजवताना जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचे. इनो घालायच्या आधी याला 5 मिनिट बाजूला ठेवून ताटलीमध्ये 2 छोटी पळी तेल घालून घ्यायचे. अशी पळी नसेल तर 1च चमचा तेल घाला. सर्व तेल हाताने सर्व बाजूनी सारखे लावून घेतल्यानंतर इथे मी सोडा खारचा वापर न करता इनोचा वापर केला आहे. पूर्ण पॅकेट इनोचे घालून घ्यायचे आणि चांगले फेटून घ्यायचे. 1 ते 2 सेकंद चांगले फेटून घ्यायचे, म्हणजे पीठ हलके होते आणि जाळी सुद्धा चांगली पडते. इनो घातल्याने ढोकळा पचायला हलका जातो, म्हणून इनोचा वापर केला. एकदा का इनो घातल्यानंतर ही तयारी झटपट करायची. लगेच प्लेटमध्ये सर्व पीठ घालून घ्यायचे. भांड्यातले शिल्लक राहिलेले पीठ चांगले पुसून घ्यायचे. पीठ टाकल्याबरोबर आत्ताच वरतून जाळी दिसत आहे. हे वरतून जे बुडबुडे दिसत आहे त्यासाठी ताटली अशी चांगली खाली आपटून घ्यायची. त्यामुळे सर्वीकडे पीठ सारखे पसरले जाते. आता स्टीमरचे झाकण काढून पाण्याला चांगली उकळी आली. लगेच त्याच्यामध्ये ढोकळा बनविण्याची प्लेट ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. 15 मिनिट झाकण न काढता गॅसची फ्लेम मोठी करून ढोकळा वाफवून घ्यायचा. चटणी बनविण्यासाठी छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतला. खोबरे किसून
मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे. 3-4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हिरवा रंग येण्यासाठी आणि 2 चमचे डाळ घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये चिमटीभर साखर घालून घ्यायची. 1 चमचा दही घालून घ्यायचे. चव खूप छान येते चटणीला. आता झाकण लावून सुरुवातीला पाणी न घालता अशा प्रकारे कोरडेच वाटून घ्यायचे, म्हणजे डाळ आणि खोबरे चांगली बारीक होतात. आता याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे. अर्ध वाटी मी पाणी घालून घेतले. आता पुन्हा एकदा झाकण लावून चांगले बारीक वाटून घ्यायचे. अशा प्रकारे हिरवी चटणी करून घ्यायची. वाटून घेतलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची. ढोकळा वाफवून झाल्यानंतर ड्राय होतो, त्याच्यासाठी साखरेचं पाणी करायचं. तर पाव वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घ्यायची. साखर पूर्णपणे वितळली पाहिजे अशा प्रकारे चमच्याने सतत ढवळून घ्यायचे. साखरेचं पाणी ढोकळ्यावरतून घातल्यावर ढोकळ्याला चव खूप छान येते. आंबट गोड असा ढोकळा चवीला लागतो. 15 मिनिटे होऊन गेली. झाकण काढून बघूया. सुरी किंवा चमचा घालून चेक करायचे ढोकळा झाला की नाही. सुरीला जर का पीठ चिकटले नाही तर ढोकळा आपला परफेक्ट वाफवून झाला. आणि पीठ जर का चिकटले तर 5 मिनिट पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. ढोकळा जरा सुद्धा प्लेटला चिकटला नाही आहे. सहज चमचा घालून ढोकळा पूर्णपणे निघाला. ढोकळा प्लेटच्या बाहेर न काढता याच्यामध्येच मी काप करून घेते. सुरीने आपल्याला हवे तसे लहान किंवा मोठ्या आकाराचे ढोकळ्याचे काप करून घ्यायचे. अशा प्रकारे जर का तुम्ही ढोकळा बनवला, अगदी बाहेरच्या चवीसारखाच होतो. तुम्ही नक्की घरी करून बघा. ढोकळ्याचे पीठ भिजवताना वाटी तुम्ही लहान घ्या किंवा मोठी घ्या. एकच वाटी प्रमाण घेऊन पीठ घ्यायचे. ढोकळा बघा सहज निघाला. आणि ढोकळा काढताना किनारीच्या बाजूला न काढता मधल्या बाजूनी काढायचा, म्हणजे पटापट हाताने आपल्याला ढोकळे काढता येतात. तर अशा प्रकारे सर्व ढोकळे मी एका बाउलमध्ये काढून घेतले. आता याच्यावरून गरम गरम तेलाची छान अशी फोडणी देऊन घ्यायची. फोडणीच्या पळीमध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले कडकडून गरम करून घेतल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आणि त्याच्यामध्ये राईची फोडणी देऊन घ्यायची. राई तडतडली की लगेच कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता घातल्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये चिरून घातलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि गरम गरम तेल लगेच ढोकळ्यावरती सोडून द्यायचे. फोडणी चांगली ढोकळ्यामध्ये मिक्स व्हावी म्हणून ढोकळा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. फोडणी सर्व ढोकळ्याला व्यवस्थित लागली पाहिजे अशी हलक्या हाताने खालीवर करून ढोकळा करून घ्यायचा. ढोकळ्याची चांगली चव वाढविण्यासाठी याच्यामध्ये साखरेचे पाणी घालून घ्यायचे. सर्व बाजूने सारखे पाणी घालून घ्यायचे. तर 3 चमचे मी पाणी घालून घेणार आहे. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. जास्त जर का साखरेचं पाणी घातले तर ढोकळा खूप ओला होतो. तर तसे न करता 3च चमचे बेताचेच पाणी घाला आणि हलक्या हाताने सर्व बाजूने असे गोळून घ्यायचे. तुम्ही नक्की अशा प्रकारे घरी ढोकळा करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडल्यावर मला कमेंट्स करून सांगा. हा ढोकळा मी रविवारी सकाळी बनवला होता नाश्त्यासाठी, कारण रविवारी सगळेजण घरीच असतात. त्यासाठी मी ढोकळ्याचा बेत ठरविला. सगळ्यांचा अगदी पोटभर नाश्ता होतो. सकाळी नाश्त्याला करा किंवा संध्याकाळी चहा बरोबर. कधी अचानक पाहुणे आले तर कांदा पोहे न बनवता अशा प्रकारे ढोकळा खायला घाला. सर्वजण तुमचे कौतुक करतील.
अशी ही गोड आंबट रेसिपी ढोकळ्याची कशी वाटली नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी बरोबर. खूप चवदार आणि पोटभरीचा नाश्ता.